सांगोडा गाव आमच्या गावाच्या शेजारीच आहे. चला आता मंडळीच्या बाहेर द्या. गाईज गुड मॉर्निंग नाही, गुड इव्हिनिंग झाली. आम्ही संध्याकाळच्या वेळेत आता महेंद्र आणि मी मस्तपैकी निघल्या अंड्या बघायला आणि चौदरपाड्यावरून निघता. मग आता जाता पहिले दादा आहे तिथेशी बापगावला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे तिथेशी. आम्ही त्याच्यामुळं आता इथून निघता म्हणजे पहिले तिथेची जरा बघू दही अंडीवाल्यांची थोडीशी बाईट वगैरे घेण्याचा ट्राय करू घेता म्हणजे त्यांचा आजचा आनंद म्हणतात. आज अख्खा दिवसात आम्ही दोघंच मोकाट आहोत, कुठे गेलो नाही. शेवटचं पुढचं गेलो आम्हाला नक्की मोठी सजा देईल. तर मी तर शक्यता आत्ता निघल्या घरांच्या म्हणजे घरांना नाही सर्व जनरल होता अख्खा दिवस. मी पण गावांचे झालं जाऊन झोपलो. तू तरी गेलता तरी समजा, माझी तर काहीच नाही. आता बसा तुला ॲक्च्युली ना काय जायचं असल्या नुसतं गाड्या रिक्षाचा निघले असंच करायला लागेल. तर तिथे गेल्यावर बघायला भेटेल धंदा वारवायचा असेल तर भाऊ मला आज काहीतरी जायचं आहे म्हणजे तुला गाड्या येतात तरी भरपूर. आमच्या मागे बी आता गोविंदा पथक लोक आहेत. पुढे मी आता गेलं मागाशी एक गाडी भरपूर आहे सगळी आज किती जणांना ठीक आहे. आता चालला ना इचार मक्षा केला बोला आता कल्याण बिल्याणला आपण घेतो सगळी पेट्रोल भरले म्हणजे 350चा टेन्शन आज तर भिजवणे द्यायचं घरात. पिशवी घेतली मी मोबाईल टाकासाठी त्याच्यापैकी टेन्शन नाही. मोबाईल वॉटरप्रूफ आहे ना, मोबाईल वॉटरप्रूफ वाटलं तरी काही भिजले अहो टेन्शन कोण घेईल तेवढं. हां तो त्या हिशोबाने आता चला जरा बापगावकरांचा तला दाखवतो तुम्हाला आता. हो बघा ही परिस्थिती आली बापगावची, वाट लागली. चल कुठं गतिरोधक नाही बिंदास या रोडला आवरा पाणी ते बोलाचा इकडे गाडी अर्धी तासा बोलली वाट लागली गाडी. हो घरी आले तुफान गेली हे बघा इकडं आवरा पाणी ते बोलत झाली. महेंद्रची बी हवा टाईट झाली. गाडी कतीच्या स्पीडला जेवण कधी शून्याच्या स्पीडला गाडी चालूच करतात. ते काटा बंद केले त्याच्यापैकी शून्याच्या स्पीडला. बघू आता बापगाव नाक्यावर आम्ही बोललो. बापगाव नाका आली पहिल्यावर करायला नाही. पहिले बापगावच्या नाक्यावर फक्त गावदेवीचं मंदिर होता. आता भरपूर या साईडला बी दुकानं भरपूर झाल्या आपल्या गावदेवी मंदिर बापगावचा. आणि मस्तपैकी ऑर्डर बुकिंग केली पत्रा बित्रा टेकल्या. इकडे बघा बापगाव नाका वलखण आली. हे बघा ही गोविंदा पथक सांगोडे वाले. आता चला आता दयानंद दादांच्या अरे बाबा काही आम्ही तिथे चालल्या आम्ही. हे बघा हे कुठलं देववाले हल्ली आजच्या दिवसांना नवधारांचा विक्रम गेले. हे आपले दिवेकर. हां दिवेकर आम्ही दिवेकर गोविंदा पथक. हां झाली बघा भरपूर. अशा प्रकारे आता एक दिवेवाले भेटला आम्हाला. आता पुढे गेल्यावर तिथे अजून गोविंदा पथक भेटेल. मंडळी ट्रॉफिक बघा आज म्हणजे ॲक्च्युली सगळीकडे ट्रॉफिक आहे. दहीहंडीचा उत्सव इतर वर्षांपेक्षा यावर्षी खतरनाक आहे महेंद्र जास्त. भिवंडीला तर एवढा डेंजर आहे ना म्हणजे सगळे इकडे ट्रॉफिक. एक रेकॉर्ड आहे तर जे मागच्या वर्षापर्यंत तेवढं यावर्षीचा आनंद भयानक. एक महिना आधीपासून प्रॅक्टिस चालू हे कुठलं तुम्ही करवली दयानंद दादाच्या नावाचा टी शर्ट विरणच्या नावाचा टी शर्ट आहे त्याच्या पाठवा आता फक्त आम्ही दया. तर बघा तुम्ही आमचं सर्व अजून पहिला गाडी हॅलो काय जो बदल नाकाला आजच्या दिवशी पोलिसांची बी चांगली दमछाक आहे. साईडला जा. तर मस्त बघी सर्व गोविंदा पथक भेटले आम्हाला. त्यांच्या जोडीला आम्ही घेता आलो. मी महेंद्र गाडी दिली चालवायला चालून द्या वाट लागली ना एकट्याने गाडी चालवायची. मेजर ट्रॉफी दिली ही बघा आमच्या मागेवरी
कल्याणला पण अशीच असणार आहे ट्रॅफिक. कल्याणला ना सगळी ट्रॉफिक आहे. म्हणून ना गोविंदा पथकांची संख्या जास्त त्याच्या पायी ट्रॉफिक. तर मंडळी द ग्रेट मराठा गोविंदा पथक आहे नारपोलीचा. गाडी लावतो काय तरी आपल्याला लगेच तिकडे पुरं कल्याण निघाला कोपरे वगैरे तरी दाखवून. सरवलीचा चला गोविंद पथकाला सहकार्य करा. जवळ या सगळ्यांनी. या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. मॅक्स भाई थोडसे आपलं देखील हार्दिक स्वागत. त्याला सगळ्यांनी जवळ हात वरती करा. सरवलीचे सरपंच आपल्याला शेवटच्या त्या टायमासाठी थांबायचं होतं परंतु आम्हाला नाही का या ठीक आहे. तर त्यांना घाई आहे. पुढील कार्यक्रमात जायचं आहे. राज ठाकरे सरपंच सरवली यांना विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. राज ठाकरे गोविंद पथक आपण त्याला सगळ्यांनी सहकार्य करा. आमच्या सत्यताई पवार पत्रकार या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. सुंदर अशी चला बाजूचे गोविंद सपोर्ट करायला या. जवळ या आतमध्ये या. यस मी अटालकर. सुंदर अशी 7 जणांची सलाम. सगळे टाळ्या वाजवायच्या. राज ठाकरे युवा सरपंच ग्रामपंचायत सरवली त्यांच्या समवेत आलेले आमचे सन्माननीय भीमा चौधरी साहेब ग्रामपंचायत सदस्य रणजित पाटील. चालाकी केली त्याने. त्याच्या कपडा याला पकडून मस्त उतारला. यशस्वी सलामी दिली त्याने. मस्त. कुठल्या गावचं आहे ते आमचा खुल्लागड गोविंद पथक पण काही बरोबर मस्त सरवली वीरदादा गोविंद पथक कुठे आहे? सरवली वाले कुठे? इकडे का इकडे बोलले होत्याला मसोबा आपण पुढे यायचे त्यांना सपोर्ट करा सगळ्यांनी. मसोबा पथक आपण पुढे या सपोर्ट करा त्यांना. जगदीश धुमाळ मानेरचे सरपंचांचं स्वागत करायचं आहे आणि जयकुमार करण यांना देखील विनंती. आमचे पदाधिकारी त्यांचं देखील स्वागत करायचं आहे. या ठिकाणी आदरणीय कृष्णा रसाल पाटील साहेबांचा शुभागमन झालेला आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष अंबरनाथ शहर आपलं हार्दिक स्वागत आहे. व्यायी आहेत. सगळ्यांनी जवळ येऊन सपोर्ट करा. त्यांना सहकार्य करा जरा. मसोबा आपण जरा पुढे. रोहित प्रजापती सरचेट्टीस आपलं हार्दिक स्वागत. राजाचे मित्र मिश्रा साहेब आपलं हार्दिक स्वागत. सरांची टक्क्यांचं देखील स्वागत सन्मान करायचा आहे. त्यांचा नामोल्लेख केला तरी विनंती स्वागतासाठी पुढे या. गोविंद पथकाला सहकार्य करा जरा प्लीज. रोडवरती काही ट्रॉफिक झालेले आहे. गाड्या कुठे मध्ये लावलेल्या आहेत त्यांनी साईडला करायच्या आहेत. मेन रोडवरती ज्या गाड्या लागलेल्या आहेत काढायच्या आहेत. स्वागत कक्ष ट्रॉफी घेऊन या. ट्रॉफी खूप झालेली आहे तिथे. गोविंद पथकाला सहकार्य करा जरा. हातवरती करा. नंतर गोविंद पथक जरा हातवरती करा. हा यानंतर बाळगोपाल तयारीचं आपण अशोक कोळी आपण पुढे स्वागत स्वागत. अति सुंदर. सावकाश सावकाश उतरा.
सावकाश सावकाश. अशोक कोळी या यांचं देखील स्वागत करा. चला लवकर बोला. तर आता आम्ही इच्छा निघता चाललो कल्याणला. तर आमच्या जोडीला सांगोडवाले यार मला वाटतं तुम्हाला आजच्या दिवसाचा आनंद. किती वाजल्यापासून ऍक्च्युली ट्रॅफिक पण जाम आहे सगळीकडे, त्याच्यामुळं थोडाफार वेळ इकडे तिकडे 100% झाले पोरांना. आमचा ऍक्च्युली आमचा विभाग आता था पोरं या वर्षी कोणीच नाही आली, त्याच्यामुळं मिस करतो जाम. तुम्हाला बघून जरा आनंद वाटला. मला म्हणावं कल्याणला ही सिच्युएशन ऍक्च्युली पक्की कडक असतं. पूर्ण दिवसात वडापाव केली वगैरे खाऊन आपला दिवस चाललेला चांगली होती. आमची पोरं पापगावला येऊन परत तिकडे गेली पोगावला. चालेल चला बजरंग बली की चालेल चालेल. हो हो जयनाथ पाटील म्हणून जयनाथ पाटील तर माझा ब्लॉग तुमचा वाचस कोण आत्याचा सांगोडा गाव आमच्या गावाच्या शेजारीच आहे. चला आता मंडळीच्या वाट द्या. तर पुढचा कुठला गोविंदा पथक आई गावदेवी वडवली. पुढचा गोविंदा पथक आता इथे शिवलेला आहे आई गावदेवी वडवली. मस्त बघी अगदी तुम्हाला बघून जाम बरा वाटला. ओके हाय गाईज. पुढचा गोविंदा पथक आता वडवलीवाल्यांची एंट्री झालेली इथे. म्हणजे अगदी लहान पोरांपासून तर वयस्कर मंडळीपर्यंत गोविंदा पथकामध्ये सामील असतात. अगदी तरुण पोरं आहे त्याच्यामध्ये. काय दे यो यो बारक्या 7व्या धरावं हे थांब रे. आत्ताशी मगाशी यावी 7 तरलवलं आहे. कुठलं तुम्ही चिकन करते ना चिकन करते काय भीती वाटली का तुला वरती गेल्यावर? भीती वाटली का वरती गेल्यावर? अगदी मस्त अगदी दिल खुलास यांनी बघितलं आम्ही. तुम्ही आता शूटिंगमध्ये बघालच एकदम वरती चढल्या. कशी किस दिली तुम्ही? फ्लाइंग किस कशी दिली? अरे फ्लाइंग कशी? हा 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 कडक कडक. आता पुढे चाललं तुम्ही आता? आम्ही कल्याणमध्ये झालो आता. पहिले जेवण करतो जेवलो ना आम्ही सकाळी. ओके ओके चालेल. तर आम्ही बी कल्याणला चालले आता बघायला. तर मंडळी आता आम्ही बालाजी प्रतिष्ठान दहीहंडीच्या दिवशी निघल्या. आता चाललो आम्ही कल्याणला. हे बघा आता माझं चिकन बनवलं यावेळी 7 ठरलं मगाशी. त्या बारीक पोरबी भेटला म्हणा पहिल्या. तर आता चला चाललो डोंबिवली करवलं इथे डोंबिवली करायला. तर डोंबिवलीचा पत्ता तुम्ही बघू शकता. यांचं डेंजर आहे सगळं बॉडी बिल्डरच आहे. फेस एकदम भारी आहे. असं सहज असली असतील डायरेक्ट. थँक्यू थँक्यू. सपोर्ट करा दादाला राज सपोर्ट. दादाला राज सपोर्ट. दादा राष्ट्रीय कुस्ती बनते. महाराष्ट्रात फेमस आहे. किंग दादा आपले किंग आहे. दादा नॅशनल कुस्ती बनते. हा चल दादाची ओळख दिली त्याला जराक्षी. त्याला जरा बरा वाटला असं. पोरा खुश झाली. हे 2 राष्ट्रीय पंत इकडे मोकाट फिरतात. म्हणजे ऍक्च्युली आजचा दिवस मोकाटच फिरणार का? आज पोलीस ट्रॅफिक वाले पकडीत पण नाही. 3-4 जरी शिड गेला ना तरी पण तरी काही विषय नाही. तर मस्त आम्ही दिवसा निघलो तर रात्र पडायला सुरुवात झाली. हो ना. आता कल्याणमध्ये फिरणार आहोत. आता पहिले पवनच्या दुकानावर जाऊ तर चहा पियाला. पवनच्या दिवशी चहा पिऊन इथं तर ताजा होता आम्ही दोघं जण. मग लगे निघतो. तुला आता तर काही आता मस्त म्हणजे आम्ही अंड्या बघून आलो आता पवनच्या दुकानावर. बघा तुम्ही आता पवनच्या दुकान आम्हाला खास आमच्या हक्काचं दुकान आहे पवनचं दुकान. म्हणजे पवन त्याला चहा बनवून बघा एवढं व्हरायटीज आहे पवनच्या दुकानामध्ये. म्हणजे जेवढं लाल अक्षरानं तेवढं पवनच्या दुकानामध्ये तुम्हाला चहाचे आयटम मिळतील. हक्काचं दुकान अशासाठी आम्ही इथं आल्यावर कवा बी येता 1 रुपया देत नाही. म्हणजे असं सांगायला आनंद वाटेल तर आपल्या घरचा दुकान आहे जो त्याच्या पायी इथेची स्वच्छता बी चांगली. वेगवेगळ्या प्रकारचा आयटम बी इथं खायला मिळतात.
त्याच्या बरोबर मस्त बघा अगदी भारी पवनने दुकान चकाचक केले. अग्रवाल कॉलेजच्या शेजारीच आहे. आता जो मेन रोड आहे मेन रोडला लागून असल्या कारणामुळे ना भरपूर इथंशी हे बघा त्या गोविंदापाशी चालली कुठला तर चला आता पुढचं आम्ही कल्याणला चालल्या. तू येणार आहे की रे? नाही या धंद्यावाला माणूस असा टाकलेला राहतो. आता महेंद्रनं मी आम्ही दोघं मोकाट आहो. त्याच्यापायी आज भेटलो तरी काही गरज नाही. मना हे भाऊ बायको कपडे धावाला भाऊ याची वाट लागणार आज. महेंद्र घरा जेव्हा कराल कपडे भिजवून बरेच वेळ याच कारणावाल्या महेंद्र यावर्षी लग्न करणार आहे. जरा कुठं पोरबीर असेल तर पोर दाखव महेंद्रला. चल पवन. पुढच्या महिन्याच्या 7 तारखेला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. त्याच्यामुळे मकारांची बी भरपूर दुकानं आपल्या कल्याणमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर जर लागलीच तर अग्रवाल कॉलेज रोडला मकारांचं बी भरपूर आहे. गणपती बाप्पाचं 2-3 कारखानं होतं इथेच नाही आली बघू पुढं असतील तिकडे नाक्यावर लगे बघता. आता महेंद्रनं मी आता निघलो. काय जायचं आपल्याला? आता आपण शिवाजी महाराज चौकात जायचं आहे. याला इतर आता असं झालं की आता त्याच्या हातात गाडीची स्टेअरिंग आहे. महेंद्र जिथं नेल तिथंशी जायचं आपल्याला. त्याच्यापायी जास्त मीनी काही मागे वाटवाट करून जमणार नाही. त्याने जर त्या इकडच्या इकडं फिरवले सीधा घरा नेला तरी जायचं त्याबरोबर. पण घराने जायचा. आता पोरा 10-11 वाजले तरी चालतील. चल रे जोपर्यंत घरातले फोन नाही बाबा थांब ड्रायव्हर शिकत आहे. शिकणाऱ्या माणसाच्या रांगेत आपण माच करून जमणार नाही. तो फुटबॉलला सांगायला अरे मी शिकत होतो 30 फुटाचं अंतर ठेवायला लागले. हां तर मंडळी आजचा दहीहंडी उत्सव ना अगदी एकदम भारी आहे. कारण पूर्ण दिवस पाऊस आहे ना वातावरण पण थंड आहे. तर पण निघाला जिथं तिथेची जावा पण एकदम मस्त. तुला काय वाटलं? पावसाने मस्त एक सोबत दिली पोरांना. गेल्या वर्षी एकदम असं ऊन होता ना तर त्याच्यामुळे पोरांना पण असं वाटायचं का अरे कंटाळा यायचा. पूर्ण पोरा अख्खा दिवस जेवत नाही. ऍक्च्युली तो विषय होतोय त्याच्यामध्ये पूर्ण दिवस ऊन असताना कंटाळा बी जाम येतं ना. जेवणाचं बी वांदा असतं कुठंची थांबू तिथंची जेवायचं होतं. पण आजचा दिवस म्हणजे असा आनंद होतो. बऱ्याच वर्षानंतरचा ही फिलिंग आहे. पाऊस पण आहे उरो आला हे बाईकवालं. आम्ही बाईकवालं मी थांबायला तयार नाही मेन रोडला. तर आता चालल्यावर आम्ही कल्याणमध्ये घुसतो. हां सांगायचं असं राहिलं की जेवणाचं चांगले चालले माझं असतात. तर बहुतेक गोविंदापादा आता या टायमात जेवतात. पूर्ण दिवस दहीहंडी आणि लावाच्या याच्यामध्ये आनंदानं असतात. त्याच्यामुळे भूक बी लागते नाही. आमचा असा आता दहीहंडी उत्सव का गोविंदा पद्धत पण काही नाही. आता पोरा काही कोणी मजा करायच्या नांदान नाही. पुढच्या वर्षापासून चौदरपार करणं जेवण व्हायला तर हां ही तालमीची पोरं एकदम दालमीची पोरा एकत्र एक दही अंडी होईल. हां ठाणे जिल्ह्याची जरी एक तालीम एक दहीहंडीचा पद्धत बनवायला डेंजर होत. सगळी पेलवान पोरं सगळी पेलवान 400-500 ग्रुपला आहे ना आपल्या पोरं. हां प्रयत्न करू पुढच्या वर्षापर्यंत पोरांना तयार करायची. चला आत्ता पोचताव आम्ही दुसऱ्या दहीहंडी उत्सव आहे तिथे. तर आता आम्ही आलो इथंशी कुठला चौक रे? सहजानंद चौकान आलो. तर गाडी लावायचं वांधे नाही. त्या साईड लावतो तिकडे पुरं निघाले भेटेल आपल्याला. आता इथंशी मोठी मानाची मी उतारता तू इथं घे गाडी लावून बाटाच्या तिकडे लाव काय कार पब्लिक आहे इथं आली सगळे इकडे दोन्ही साईड तिन्ही साईड तुम्ही पब्लिक रस्ता भरता पट्टा. या सर आपलं स्वागत सन्मान डॉक्टर तांबे सर करतो की आपण त्यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. तुला डायरेक्ट सोडला काय? डायरेक्ट सोडला तुला दोस्ती यारी नीट केलं तर साई कृपा. जय शंकर गोविंद पता सुरुवात करा.
पथक. जय शंकर झाल्यानंतर संघर्ष, जय शंकर झाल्यानंतर संघर्ष गोविंदा पथक. त्याला सुंदर असा मंगला उभा झालाय. मानवी फार तराची कल्पना आहे यांच्या अंगात. भारतीय जनता पार्टीची ओळख आहे अनुशासन. तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी बसून घ्या. मी पण मागे जाऊन बसू लागलो तर थोडा वेळ मंच हा आपला चांगला दिसू द्या. सुंदर असा देखावा या गणेश ठिकाणी मित्र मंडळ. कल्याण सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे संस्थापक कडव साहेब उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. मी संघर्ष नंतर ओम गणेश मित्र मंडळ यांना विनंती करतो, संघर्ष त्यांचा संघर्ष सन्मान करायचा आपण. संघर्ष नंतर ओम संघर्ष कोण आहे? हा आणि ओम गणेश ज्येष्ठ नेते बसून घ्या. संघर्ष झाल्यानंतर तुम्ही करायचे लक्षात ठेवा. संघर्ष नंतर 1 2 3 4 ओम गणेश ओम गणेश 5 काम करणार. दादा थोडं मागे व्हा. थोडं मागे व्हा. थोडे साहेब बसून घ्या ना. तर मंडळी आता आम्ही कल्याणमध्ये आहोत. आमच्या पेलवान आमच्या जोडीला जगन पाटील यांचा पुत्र. आम्ही दाखव ना. आई सीता देवी ओंकार नंतर हा लक्षात ठेवा. फोटो या संघर्षाने सुरुवात केलेली आहे 5 जणांची. गोविंदा पथक कसा गोविंदा त्यानंतर ओम गणेश अगदी मस्त आमच्या इतारचा आमच्या सोनाले गावच्या शेजारचा तो इतारचा गाव. नंतर भाऊ सीता देवी. तर आमचा ऍक्च्युली हे थोडं साहेब मागे बसून. आमचा पाठीमाग आमचा पेलवान जाणून दिसण्याचा फोटो बघितला तेव्हा म्हणजे ओळखलं काही इतारचं आहे म्हणून. चला एन्जॉय करा आता. पहिला सीता देवी सॉरी सीता देवी नंतर ओम गणेश श्री गणेश. त्याला सुंदर असा देखावा. त्याला सुंदर असा सन्मान करण्याची विनंती यांना मी करतो. मयूर केणे वॉर्ड अध्यक्ष महेश जाधव संदीप जाधव अनेक सत्ता होऊन गेले आणि या सत्तांना फक्त एकच ध्यास होता पायी प्रवास करत अनेक भाविक त्या ठिकाणी जात असतात आणि माऊलीचं दर्शन घेत असतात आणि म्हणूनच महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी घेऊन येत आहोत विठ्ठलाचा विठ्ठलाचा. हॅलो जय जोटिंगवाल्या लोकांचा पेलवान कान ठोकल्या जय जोटिंग मस्त चालवलेले आहे. टायमिंग आहे 7.
बक्षीस आहे. तर आमचा परत गावाचा शेजारचा देवरुमवाले बारका बोर्डेले बक्षीस द्यायला त्याच्यामुळे आले नाही. आमचा बहुतेक पेलवण पोरं आमच्या याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे टेन्शन नाही, सपोर्ट भरपूर मस्त बरा वाटला जरा इकडे. तर आता आम्ही दोघं महेंद्र आम्ही आहो. आमचा एक एकच थर आहे. त्याच्यामुळे आता पुढे चालल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमचा चेरोबा पथक भेटलेलं. चेरोबा नाही शीतला देवी पथक भेटले आम्हाला. आमचा जुना पेलवान म्हणजे बारीक जरी दिसला तरी तो जुना पेलवान आहे. म्हणजे आमच्या टायमाला गेला तो आता ए आपला पेलवान भेटले आपला. हा इथं सगळ्या जेवायला येईल तर म्हणजे तेवढं जेवायचा खायचा रास बिल भरायला विसरू नका. तर मंडळी या साईडला विक्रम भाऊ महिला गोविंदा पथक चाललंय इकडे. काय संध्याकाळी यो आमच्या पेलवाटाचा भाऊच आहे. 150 किलो झाल्यावर का वाटायला लागला आता. बारीक होता तेव्हा भेटला होता. आता मोठा झाली तेव्हा भेटले. म्हणजे इंग्लंड बी पुरं नाही असं ना मोठा झाली आता. म्हणजे ॲक्च्युली मजा वाटतं हल्ली कल्याणच्या या रस्त्याला. नाही तर आपण नेहमी गाडीवर असता इकडे काही काम असलं ते. पण आज दहीहंडीच्या उत्सवानिमित्त आता ठरवून झाल्या बिंदास भिजायचा. पाणी ठरवून निघले बिंदास भिजायचा. तर पाणी परत बंद झालं. तर माझ्याजवळ छोटासा तू वरती धरते की रे. मग वरती धरल्यावर लोक कशी दिसतात मुंगल्या राखी दिसतात गे. हा कसं वाटतं वरती गेल्यावर वरती गेल्यावर कसं वाटतं तुला. घरी उसाकलेला आहे त्याच्यामुळे घाबरले तो. बिंदास बोल. बघा यो गोविंदा पथक एक चालले कुठं ते ट्रॉफी घेऊन. बोल रे तू तुला नाही सोरीत मी. वरती गेल्यावर कसं वाटतं बोल. बरं वाटतं अगदी मस्त वाटतं त्याला वरती गेल्यावर. यो गोविंदा पथक मस्त घ्यावी गाड्या बोरल्या. हा परत बोल बोल बोल. साखळी धरा बोल. सामनी धरते अगदी छोटासा आहे. पण ॲक्च्युली कसं असतं ज्यावेळी छोटी छोटी पोरं वरती धरतात ना त्यावेळी त्यांना सपोर्टिंग लावून भरपूर पब्लिक असतात. सेफ्टी बेल्ट असतं त्याच्यामुळं वरती जरी चढला तरी काही प्रॉब्लेम नाही. सेफ्टी बेल्ट असते ना. हां म्हणजे बरीच वर्ष झाली हेल्मेट घातली त्यांनी. या हेल्मेटाने काही होणार नाही. पण ॲक्च्युली सेफ्टी बेल्ट हा महत्त्वाचा आहे. प्रत्येक दहीहंडीच्या उत्सवामध्ये आम्ही बघता. आता इथे चाललो आहे आम्ही. सेफ्टी बेल्ट असल्या कारणामुळं वरती चढायला काही लहान पोरांना टेन्शन. एक काम करा मागे वा. आता कोण आहे. डीजे बंद करायचा आहे. सातारांची अपेक्षा आहे का? एक
2 3 4 आणि 5. 1 2 3 4 आणि 5 रनांची सलामी. एक 2 3 1 2 3 4 5 आणि 6 रनांची सलामी. त्रिमूर्ती गोविंदा पथक, जोरदार टाळ्या. त्रिमूर्ती गोविंदा पथक 6 रनांची सलामी. आई गावदेवी नेवाळी. आता कल्याणमध्ये आम्ही आल्या दातिवलीवाल्यांचे. दातिवलीवाले ग, दातिवलीवाले ना, माझ्या सासूरवाडीच्या बाजूचा असतो. मस्त मस्त. पवनकरांचा गोविंदा पदक घेतली तशी आता निर्माण करायचंय. त्याच्यानंतर एकत्र गोविंदा पथकाने तयार राहा. जय बजरंग याच्यानंतर समाधान गोविंदा पथक 1 2 3 4 5वा थर आणि 5व्या थराची सलामी. समाधान गोविंदा पथक सर्वांनी टाळा वाजून गोविंदा पथकांचं मनोबल आवड वाढवायचंय. पाणी परत तरी मी होता का भरपूर देवी याच्या बाजू हे बघ झाला. पाण्या भिजासाठी गर्दी सगळी जण धावतले. त्याचप्रमाणे इतर गोविंदा पथकांना विनंती, युवा सैनिकांना विनंती, नागरिकांना विनंती, त्यांनी सुद्धा गोविंदांच्या आजूबाजूला उभं राहून त्यांना लाल की समाधान गोविंदा सुरक्षा कवच निर्माण करायचंय. अशा मोठ्या मोठ्या माझ्या उंची ट्रॉफी होती. हो हो. चला सर्व युवा सैनिक यांना सुद्धा विनंती, त्यांनी सुद्धा
इकडं एक पथक चालले काय तरी पुढच्या ह्याच्यामध्ये. ॲक्च्युली जाम मजा आहे. ट्रॉफिक तरी बी ट्रॉफिक नाही तेवढी बघितलं. तर काय आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकांचे निघलो. परत आता सदानंद चौकात चालल्या. दिशा मग आता परत म्हणजे परतीचा रस्ता खडकपाड्यावर चालले. 9 वाजल्या आणि घरच्या सारखं फोन येतात. पण आता काही अंड्या बघायचं गोविंदा पथक येत चालले कुठलं त्यामुळे सगळे वाटतं याला सांगावं लागलं. तो वरच्या तारावला पोरी आता हो ना भाई गौरी आता पोचलो आम्ही परत सदानंद चौकात. नको थोडीशी गाडी पुढे घेऊन लावतो. तर मंडळी जिजाऊ शैक्षणिक संस्था बदलापूरवाल्यांसाठी रोखवायला दिलेली आहे. कार पब्लिक अजून तर परत आम्ही इथं पोचले आता सदानंद चौकात. आता गर्दी जाम झाली. परत ठरलं यावेळी 7 ठरलं वाटतं. या कार पब्लिक आहे. आपले वरुण पाटील आमचा भाचा आहे. वरुण पाटील म्हणजे भाचा नाही नातूला. चालू करतो अगदी मस्त वाटतं. आली आमचं मार्ग पब्लिक बघा. आम्ही सगळं या बाजूला रात जाणार. आणि अशा प्रकारे 6 थर लावलेले आहेत. उंबाड करावी 6 थर. वा वा नाईस बेस्ट. जबरदस्त काम केलं या गोविंदा पथकाने आता इथं. तर मंडळी आता आम्ही कल्याणमधून निघता चाललो आता आपल्या बायपासला. करसन दादाच्या तिथेशी त्याच्या दहीहंडीला. इथून निघलो लगे थेट बायपासला महेंद्र याचं गाडी घेऊन. तर काहीच आता आम्ही निघलो कल्याणमधून. निघलो म्हणजे आली कल्याणमध्ये कल्याणमध्ये जा. तर चाललो बायपासला. करसन दादाची दहीहंडी आहे तिथेशी. ती पण बरीच पोचता आता. पब्लिक पक्की बोलतात. ॲक्च्युली भिवंडीची मजा ही वेगळीच आहे. कल्याणमध्ये जरी दहीहंड्या भरपूर असल्या तरी भिवंडीला जी दहीहंडीचा उत्सव तो खतरनाकच असतो डायरेक्ट. सगळ्या डेंजर गोविंदा पथक आहे भिवंडीतच आहे. चाविंद्रवालं, शेलारवालं, दिवोवालं, परत जय शूटिंगवालं हे सगळं 8-9 तास दिल्लीमध्ये लावतात सगळं आरामात. त्याच्यामुळे आता बघू चला आता आपल्या भिवंडीच्या दहीहंडीचा उत्सव होता. जरा आनंद घेऊ आणि तुम्हाला बी दाखवता आपल्या भिवंडीला धमालात तरी. म्हणजे ॲक्च्युली सॉरी बोलायला हरकत नाही मला. मी पहिले कल्याणला आलो. आईला उचलाचा होता ना इकडून. इकडून आम्ही तसं तसं मग दादाची दहीहंडी बघितली बालाजीवाल्यांची. तर मग आता इकडं आता येऊन इकडं पाणी पडतं बेस कमी झाले म्हणजे अख्खा रस्ता ओढू झाले. चला आता आरामशीर इतर ठिकाणी इकडं नवऱ्याना लुटाची दुकानं ही वाटलं होतं इकडं 10-12 हजाराच्या साऱ्या डायरेक्ट समोर. खिशाला कात्री मारायची दुकानं आणि सगळी. बाकी रस्ता पुरा खाली आहे. ट्रॅफिक तिथंच. इकडचा रस्ता एकदम मोकळा आहे. साडीवाल्यांची दुकानं जरा हो बघा मॅटर. हो या दुकानात घुसला ना सोच चांगली माणसं. ते 10-12 हजाराच्या साऱ्या लोकांनी लोक डायरेक्ट म्हणजे आयालाच लागतात. घेशील नाही तर संशील कोणाला तशी करते. लगीन करा साऱ्या जायला भिवंडीन देत जा नाही तर ऑनलाईन मागू येत जा घरावर. आणि एक सारी जेता जेता बाया 50 साऱ्या बघतात तेव्हा एक चूज करतात.
बरा ना एक मिनिट बरं ऑर्केस्ट्रा थांबा ना. 8 तरवालांची कॉन्टॅक्ट करायचे त्यांच्याशी बोलणं होत नाही. कोणीही बोलू नका प्लीज. जरा एक मिनिट द्या. ओके चला तिसरा घर जमतोय. तिसऱ्यावाले जबाबदारी घ्या जरा. चला चौथा घर जमलेला आहे. ऋषी काही पण करू नका. जास्त काही नका करू. घर व्यवस्थित असतात आपले. ऋषी जातोय. एक हात जरा कडक दे मला. काय ओके आता गडबड करू नका. आता चला वरती ह्या समोर बघ. लाईटीकडे नका बघू. इथं ती लाईट बंद करा रे. ओके चला दुसरा तिसरा कडा कोरगाव असतोय. आता 10 सेकंद द्या मला. शाबास. चला मच्छी आरामात म्हणून आरामातून मला. आरामात इथं आहे. आरामात समोर बघ. वरती बघ. हा ओके. अरे उठ 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 उठ. बिंदास उठ रे. घाबरत रे. कडक चला रे. थांबा थांबा. तिसऱ्यावाले गोल गोलगाव करतोय. थांबा थांबा. ऋषी आरामात उतर. आरामात उतर. कोणी गेलेलं नाही. जमिनीपर्यंत उतर. शिडीवाले जबाबदारी आहे त्याला उतरवायची. शाबास. एका गावाच्या एका दिलाच्या आम्ही 40 द्यायचे. तुम्ही 40 करणार आहे. काही महत्वाची चर्चा सुरू आहे. त्यासाठी थोडं शांततेचं सहकार्य आयोजकांना आपण द्यावं. तर मंडळी आता अशा प्रकारे आम्ही बायपास व्हावं. बायपासच्या आता घरात आलो. 8 झाडांची दही अंडी आम्ही बघितली. एकदम मस्त बघितली. लावली उतरली. आता अंडी काही पोटदापर्यंत काही राहू शकत नाही आम्ही. उद्या बाई आता निघता आम्ही. आता इथं 8 तर दिवं करावी लावल्या. सावेंद्र डोंबिवलीकरवाल्या लावल्या. बघा त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लावतील ते. पुढचा त्यांचा निर्णय घेतील. तर बघू. चला आता आम्ही निघता घरी. गुड नाईट. बाय बाय. आणि सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.